सन्माननीय अनंत भोईर साहेबांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय गणेशजी ठाकूर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित या स्पर्धेमध्ये मॅच लावते सुरुवात. पहिलं सत्र आपल्या समोर आहे. गोलंदाजीसाठी शुभम ठाकूर. पहिलं सलामीची पहिलाच बॉल आणि ते एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय. व्हाईट बॉल मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे झेल देखील सुटलाय. वशेनी टीम पांडिवे स्टार पांदिवे आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान केळवणे, विश्वजित पाटील आणि हर्ष तळी. ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण विश्वजित पाटील कडून. षटकार. विश्वजित पाटीलच्या बॅटमधून हा जोरदार फटका. मिड विकेटच्या दिशेनं षटकार आलाय. जे हनुमान केळवणे आपल्या घरेलू मैदानात घरेलू स्पर्धेमध्ये खेळत असताना समालोचक आमचे अर्णवजी ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय. स्विच करण्याचा प्रयत्न होता. हा वेगवान चेंडू विकेट किपर अडवू शकला नाही. बॉल चालला लॉंग स्टॉपला. चौकार मिळेल बाईकच्या स्वरूपात केळवणे संघाला. चौकार आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 12 वर. डबल षटकार त्यानंतर चौकार समोर मारलाय. कम्मालीची फटकेबाजी वाईडिश लॉंग ऑफच्या वरतून विश्वजित पाटीलच्या बॅटमधून पाटील की साकारणारा हा दुसरा षटकार. पॉवरफुल बॅटिंग सध्याच्या घडीला विश्वजित पाटील जे हनुमान केळवणे संघाकडून करत असताना पहिला बॉल डबल, त्यानंतर षटकार, त्यानंतर 22चा चौकार आणि हा षटकार. धावसंख्या तब्बल 18 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल इथे फसलाय. विश्वजित झेल होईल का नाही. नशिबाची साथ विश्वजितला. कॅचेस विन द मॅचेस. कदाचित एक्स्ट्रा कव्हरच्या प्लेयरने आणखी प्रयत्न करायला हवे होते. मिड ऑफच्या पोझिशनला हा झेल होता. 2 धावा, 2 धाव्याने स्कोर 20. विश्वजित पाटील आणि हर्ष तळी सध्या मैदानात आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय थोडी लेंथ मागे घेतली होती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. हे पाहिलं गोलंदाजाने. फटका फसला परंतु झेल मात्र झाला नाही. 24 लाईव्ह इव्हेंट्स. 3 लाखाचा पल्ला त्याने RPL मध्येच गाठला. सबस्क्रायबरचा थोडा थांबतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. लाख मोलाची स्पर्धा, सोन्याची स्पर्धा आणि सोन्याची चैन असलेली स्पर्धा. सन्माननीय आशिषजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठल्यात. जे हनुमान केळवणे संघ आपल्याच घरेलू मैदानात घरेलू स्पर्धेमध्ये खेळत असताना पांडिवेच्या विरोधात स्टार पांडिवे शुभम ठाकूरच्या विरोधात जोरदार आक्रमण केलं. या पहिल्याच ओव्हरमध्ये 5 षटकांचा हा सामना. फुलटॉस बॉल मिस केलाय परंतु गती होती या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय शुभम ठाकूरचं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा झाल्यात त्या
20 धावा धावफलकावर. पाहुण्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने. मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही क्रीडांगणावरती पाहतात. या विभागामध्ये जेव्हाही रुपेश पाटील स्पर्धा असतात त्या वेळी आपण पाहिलं की प्रेक्षकांची गर्दी नेहमीच होत असते. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल विश्वजितने 20 धावा कुठल्यात, त्यामध्ये एक बाईचाही चौकार होता. फलंदाज विश्वजित पाटील आणि त्याच्या साथीला हर्ष थळी आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो साईश मोकल. अशोक थळी मगाशी 40+ चे खेळाडू ज्याने जोरदार फलंदाजी केली. आत्ताही मला असं वाटतंय की टीम मध्ये आणि त्यांचा सुपुत्र हर्ष थळी स्ट्रायकिंग एंडला आहे. फुलटॉस बॉल वरती आक्रमण करतोय. कार्पेटच्या साने बॉल चालला वाडिश लॉंग ऑनला, पुला खालून पाणी वाहून गेलं, चौकार. विश्वजितने पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं. आता हर्ष थळीने साईच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केली. टीम कॅप्टन टप्पा पडला, थोडासा हलकासा असं वाटते बाहेर निघाला साईचा चेंडू, त्या कारणास्तव आक्रमण करता आलं नाही. हे बाबा जशी आक्रमकता फटकेबाजी करतात त्याच पद्धतीची धाटणी आहे या फलंदाजाची देखील. बाप तसा बेटा मैदानाच्या आतमध्ये देखील. हर्ष थळी आणि विश्वजित पाटील सलामीची जोडी आहे. कानमंत्र देत असताना विश्वजित पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात, पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यात. प्रत्येक बॉल चौकार षटकारांसाठी आहे असं नाहीये. 24 धावा. फुल टॉस कदाचित नो असावा, पंच देखील नो बॉल घोषित करतायत. मिड विकेटला 3 प्लेयर आणि 2 धावा इथे जरूर घेतल्या. 2+1 असे एकूण 3 धावा. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. चुका करतोय स्टार पांदिवे हा संघ. स्टार आहेत या संघामध्ये परंतु स्टार चमकत नाहीयेत असं वाटते. अमावशीची रात्र चालू आहे. स्टारने तशी कामगिरी करायला हवी. स्टार सारखी. फ्री हिटचा बॉल आहे. नामी संधी आहे फलंदाजांना आक्रमणाची. अर्थातच हर्ष थळीकडे 27 झाल्या धावा. फुल टॉस पुन्हा एकदा टाकलाय, फायदा उचलू शकला नाही. मिड विकेटला फिल्डर तिथे उभा आहे. एकच धाव मिळेल, फक्त एकच धाव. नामी संधी होती. फुल टॉस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सहजरित्या कुठेही आपण भिरकावून देऊ शकतो परंतु तसं घडलं नाही. फक्त एकच धाव. धावसंख्या 28, 28. हा तिसरा सामना चालू आहे. सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील तो डायरेक्टली तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या. आतापर्यंत 63 धावा सर्वाधिक धावा आहेत. लेग स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव संख्येने स्कोर 29, 29. 29 धावा धाव फलकावरती आहेत. जनमान केळवणे संघाच्या स्टार पांदेवेच्या विरोधात दुसरं षटक चालू आहे. फुल टॉस बॉल वळवलाय. फाईन लेगला गॅप शोधले. हेच आपण म्हणत होतो. विश्वजितने हा चौकार खेचला आपल्या टीमसाठी. आई भवानीचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा आमदार चषकाची स्पर्धा. पातला बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेयर. तिथे फक्त एकच धाव मिळेल. या षटकात अतिरिक्त चेंडू जर काय टाकले नसते साईशे तर चांगलं षटक राहिलं असतं परंतु अतिरिक्त चेंडू टाकले त्या कारणास्तव हे षटक लांब लचक देखील झाला आणि धावाही आल्या.
34 धावा. नियमित आणि अनुशासित गोलंदाजी असायलाच हवी. 34 धावा. हाफ ट्रॅकर बॉल समोर मारलाय. वाडिश लॉंगॉनच्या पोझिशनला जजमेंट करत असताना खेळाडू पहिला धक्का दिलाय साईश मोकलने. फलंदाज बाद हर्ष थळी. की जो गुलाबी पट्टी आहे बाउंड्रीची, त्या पट्टीच्या आतमध्ये, त्या पट्ट्याच्या आतमध्ये कृपया करून कोणी येऊ नये. कारण हे खेळाडू प्रयत्न नेहमी करत असतात. कधी कधी त्यांचा तोल म्हणजे सावरला जात नाही. यदा कदाचित तुमच्या अंगावरती ते पडले आणि क्लोज कॉल असेल, क्लोज डिसिजन असेल, तर तुमच्यामुळे एखाद्या म्हणजे सामन्याचा अगदी आपण म्हणतो ना की निकाल एक वेगळाच लागू शकतो आणि त्यामुळे गडबड गोंधळ होऊ शकतो. म्हणून विनंती आहे की त्या गुलाबी पट्ट्याच्या आतमध्ये कुणीही कृपया करून येऊ नका. ही नम्रतेची सूचना आहे. बिंदासपणे बाहेर बसा. सीमारेषापासून दूर राहा, एवढीच एक विनंती. हर्ष थळी मात्र बाद झालाय. पुलचा फटका मारायचा होता परंतु मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम राहिला. लॉंगॉनला चांगला झेल घेतला. 34 झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर महत्वाची विकेट प्राप्त केले. गरजेची होती. स्टार पाणदिवे संघाला तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी निखिल ठाकूर. विश्वजित आक्रमणच करतोय म्हणजे त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, फाईन लेग, त्याचबरोबरीने कव्हर, एक कव्हरच्या वरतून मारलेला त्याने षटकार सर्वांना लक्षात राहील. विलोभनीय फटका होता. 35 धावा. धाव फलकावरती तिसरं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा टॉस साठी. बांदपाडा बॉयज खोपटे आणि त्यांच्या विरोधात सारडे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. बांदपाडा बॉयज खोपटे आणि त्यांच्या विरोधात सारडे. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न परंतु खूपच शॉर्ट पिच बॉल, व्हाईट बॉल येथे घोषित केला जातोय. आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाणार धाव फलकामध्ये. जनमान केळवणे संघाची धावसंख्या 36 झाले. 36 लॉस ऑफ 1 विकेट. हर्ष थळी बाद होणारा फलंदाज. सध्या मैदानात विश्वजित पाटील आणि चैतन्य घरत आहे. नुकताच दत्ता शिवकर साहेबांचं इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनंती आहे दत्ता शिवकर साहेबांना आपण मंचावरती यावं. जोरदार बॅट फिरवली जाते परंतु इम्पॅक्ट मात्र झालेला नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन इथे ठेवले. चांगली लाईन गोलंदाजाकडून आणि निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला पाहिजेत. ते स्टार पांदिवे संघाला खूप गरजेचे आहेत कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा 34 कुठल्या गेल्या हे विसरून चालणार नाही. निखिल ठाकूर गती कमी केली. शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धाबा, तिसरीचाही प्रयत्न आणि 3 धाबा इथे घेतल्यात आणि प्लस नो आहे. ओव्हर स्टेपिंगचा पंच. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. 3+1 असे एकूण 4 धाबा. डिसिप्लिन बॉलिंग, गोलंदाजी मधली शिस्त ही फार महत्वाची असते. चैतन्य घरत फलंदाजी करतोय. त्याच्या सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक तेजस केजेएससी ग्रुप यांच्या वतीने. वशिणीचे सन्माननीय. फ्रीडचा बॉल. फुल टॉस बॉल. काय पिकअप केलाय. पाय पुढे घेतला आणि अगदी समोर मारला स्क्रीनच्या दिशेने. विश्वजित पाटीलच्या बॅटमधून एक देखणा षटकार.
संख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना जनमान केळवणे संघ धाव संख्या जाऊन पोहोचले ते आता 50 वरती. तिसरं षटक चालू, अर्धशतक कंप्लीट केलंय ते केळवणे संघाने. पुन्हा फुल टॉस बॉल होता, चुका करताना दिसताय स्टार पांडवेचे गोलंदाज आणि त्याचा फायदा देखील उचललाय. पुन्हा मिसफील्ड आणि 2 धावा इथे घेतल्या जातील. धावतायत मैदानावरती हे फलंदाज दोन्हीही. एका बाजूला चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला विश्वजित पाटील. विश्वजित पाटीलचा आपण विचार केला तर 17 बॉल 34 वरती, 12 चेंडू 34 वरती तो खेळतोय. चांगली फलंदाजी. आतापर्यंत त्याने 3 षटकार 2 चौकार मारलेत. आक्रमकता ठासून भरले या फलंदाजामध्ये. महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा फलंदाज या टीमचा. बॅटिंगचा कणा आहे केळवणे गावाचा, तोच हा विश्वजित पाटील. पुन्हा खराब बॉल. बॉल चालला लॉंग स्टॉपला. आणखी मिळतील धावा 4. चौकार. प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष. धन्यवाद डीजे. फ्रीडचा बॉल नो बॉल होता, त्यावरती आला चौकार. एकूण 5 धावा, धाव संख्या 57 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. विश्वजित, परंतु इथे झेलबाद होणार नाही. फ्रीडचा बॉल आहे. एका क्षणी असं वाटलं सगळ्यांना बाद झाला की काही, नाही फ्रीडचा बॉल होता. लॉंग ऑफला त्याचा झेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या जनमान केळवणे संघाची तब्बल 58, 58 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच बांधपाडा बॉईज खोपटे विरोधात सार्डे. टॉस साठी या. इट्स ओव्हर टू डीजे. दुःखद बातमी आमच्यापर्यंत पोहोचली जाते. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते श्री जयवंत गावण यांचे वडील सन्माननीय तुकाराम जाना गावण यांचे अल्पशा आजाराने मात्र आज दुःखद निधन झाले आहे. त्यांना उरण पनवेल आमदार चषकाच्या निमित्ताने, आयोजकांच्या निमित्ताने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि सन्माननीय जयवंतजी गावण साहेबांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. दत्ता शिवकर साहेबांचा सत्कार इथे संपन्न करण्यात येईल. आयोजकांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता शिवकर साहेबांना सन्मानित करावं. मल्हार गणेश ठाकूर साहेब वशिणीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार इथे संपन्न होईल. जनमान सार्डे आणि त्यांच्या विरोधात बांधपाडा बॉईज खोपटे. दत्ता शिवकर साहेबांचा सन्मान सुशीलजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. मल्हार गणेश ठाकूर वशिणीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 ओव्हर मध्ये 58 झाल्यात. दत्ता शिवकर साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. अनंत भोईर साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने अनंत ठाकूर साहेब या सत्काराचा आपण स्वीकार करावा. अनंत भोईर साहेब. 3 ओव्हर मध्ये 58 झाल्या. 4थं षटक फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता विश्वजितचा. जर आपण विश्वजितच्या वैयक्तिक धावसंख्येकडे लक्ष टाकूया. 15 चेंडू 40 वरती तो खेळतोय. पंधरा चेंडू 40 वरती खेळतोय विश्वजित पाटील आणि संघाची धावसंख्या 59. 4थ्या षटकात साईश मोकल आलाय. धावा रोखणं, विकेट घेणं स्टार पांडवे टीम साठी फार महत्वाचं आहे. फटका फसलाय.
विकेट येईल का आणि ते झेल देखील सुटतोय. बॉल चालला मागे फाईन लेगला. अडलाय चेंडू, चौकार नाही गेलेला. 2 धावा इथे जोडल्या जातील. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. 3 धावा इथे घेतल्या गेलेल्या आहेत. पंच तपासतायत शॉर्ट रन साठी. हा यस, शॉर्ट रन आहे की नाही ते तपासलं जाईल तिसऱ्या पंचांकडून. पंच सांगतायत की बॅट हातातून निसटले. बरोबर पंच? ते एकदा तपासा. सनी कोळी साहेब, युवा कार्यकर्ते, त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलंही स्वागत आहे. सन्माननीय अनंतजी हरी भोईर साहेबांच्या वतीने देखील आम्हाला या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झाले. आम्ही आपले आभारी आहोत. फ्रेम मध्ये कॅप्चर झालेला नाहीये. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल पंच तोच ग्राह्य धरण्यात येईल. पंच धावा. तीन की 2? 3 धावा. विश्वजित पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. अपील आणि ते स्वतःच त्याने सांगितलंय की मी बाद आहे. अपील होण्याच्या अगोदरच विश्वजितने सांगितलं नाही माझे बॅटची कडा घेतले. विकेट किपरच्या हातात झेल विसवलाय. परंतु विश्वजित पाटीलची फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या विश्वजित पाटील साठी होऊन जाऊ द्या आणि त्याच्या सच्चेपणासाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभव देखील सहन केलेला कधीच वाईट नाही. तब्बल 40 धावा कुठल्या त्या विश्वजित पाटीलने. कमालीची फटकेबाजी त्याने केली. आपल्या संघाला 62 पर्यंत त्याने पोहोचवलंय. हा तिसरा सामना चालू आहे. 40 धावा त्याने कुठल्या विश्वजित पाटीलने. इनिंग मध्ये जवळजवळ 3 षटकार 3 चौकार त्याने मारले. 16 चेंडू 40 धावांची इनिंग साकारली. हे 4थं षटक चालू आहे. धावा झाल्या त्या 62. अद्याप आणखी एक षटक बाकी आहे. साईश फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल एवढे टाकलेत स्टार पानदिवे टीमने. गोलंदाजीमध्ये आज ती कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली नाही. या चुका केल्या त्या चुका दुसऱ्या डावामध्ये सावराव्या लागतील. 63 धावा. तिसरा सामना सध्या घडीला रंगतोय मैदानात. मिस टाइम स्ट्रोक. डीप मधून फिल्डर कॅच मात्र घेतोय. पहा विश्वजित पाटील बाद झाल्यानंतर धावा थांबल्यात. जनमान केळवणे टीम साठी धक्का क्रमांक हा तिसरा. कंट्रोल केलंय. फार महत्वाचं आहे कारण तो धावांचा ओघ एवढा प्रचंड होता जनमान केळवणे संघाचा. 3 ओव्हर मध्येच अगदी आपण पाहतोय 50 पर्यंत ते पोहोचले होते. त्यांना थांबवणं गरजेचं होतं आणि ते थांबवलं या षटकात साईशने.
साईश मोकल चांगली गोलंदाजी करतोय स्टार पाणदिवे टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानात, समालोचक देखील आहेत आणि बॅटर देखील चांगले आहेत. अर्णव ठाकूर आणि त्याच्या साथीला परम शेडगे. आणि ते पंच ही धाव देणार नाहीत, कारण डेलिब्रेटेड आहे, शॉर्ट अटेम्प्ट नाहीये, त्या कारणास्तव ही धाव नसेल. इट्स डेलिब्रेटेड, कारण शॉर्ट अटेम्प्ट नव्हता बॅटर कडून, त्या कारणास्तव या चेंडूवरती धाव नसेल. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या ती 63. अचूक निर्णय पंचांकडून. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पारंपरिक लोकगीत तुम्ही ऐकताय. नेक्स्ट मॅच जनमान सारडे आणि त्यांच्या विरोधात बानपाडा बॉयज खोपटे. आपण टॉस साठी या. 4 षटकं धावा झाल्या, 63 विकेट गेल्या 3. लास्ट ओव्हर मध्ये साईश मोकलने फक्त 5 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज त्याने बाद केले. लास्ट ओव्हर हवेत आहे फटका. 3 क्षेत्ररक्षक, त्या अगोदर गोलंदाज तिथे पोहोचलाय. चांगला प्रयत्न त्याचा होता, परंतु इथे 2 धावा जोडल्या जातील. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 65. आतापर्यंत 2 मॅचेस झाल्यात, त्या 2 मॅचेस मध्ये सर्वाधिक धावसंख्या 63 होती. आता धावसंख्या झाले 65, म्हणजे याचा अर्थ खुला झालाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. पहिल्या मॅच मधला विजेता संघ डॉल्फिन डोलघर आणि त्यांच्या विरोधात भोलानाथ आवरे, कारण या मॅच मध्ये 65 धावा झाल्यात, म्हणजे सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच क्लिअर. लॉफ्ट केले बॉल, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर आणि ते झेल पुन्हा सोडला जातोय. स्टार पांदिवे टीम आज करते तरी काय. फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, अमाप चुका आज त्यांनी केल्यात. स्वतःवरती नाराज असतील खेळाडू, त्याचबरोबर पाठीराखे देखील नाराज असतील. धावा मोफत दिल्यात जनमान केळवणे संघाला. 66 धावा लास्ट 4 बॉल्स. पुन्हा हवेत हा चेंडू आणि ते पुन्हा झेल सोडलाय. मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. डिजिटल स्कोरिंग 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण चेंज करा. 67, त्यानंतर पुन्हा 2 धावा 69. 69. 3 चेंडू शिल्लक आहेत. पहा, विश्वजित जर का थांबला असता, पंकजी माळी साहेब सारड्याचे आपणास विनंती, आपण मंचावरती या. विश्वजित जर का थांबला असता तर कदाचित या धावा आणखी पाहायला मिळाल्या असता, कारण आता चौकार षटकार थांबलेत. लास्ट ओव्हर मध्ये फक्त 5 आल्यात. या 3 चेंडूंचा आपण विचार केला तर सलग 2 धावा आलेल्या आहेत, 6 धावा आलेल्या आहेत. 69. परेशसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला त्याच्या 500 रुपयांचं पारितोषिक. बॉल चालला मिड विकेटला. पुन्हा चेंडू हातात नाही दिसटलाय. कदाचित आता पाठीराखे म्हणत असतील स्टार पानदिवेचे की फेविकॉलचा डब्बा आणला असता चालला असता. भले थ्रो करता आला नसता नाही, परंतु कॅचेस जरी घेतल्या असत्या. सलग 4 चेंडूंवरती दुहेरी 2 धावा आल्यात. 71. 71 धावा चौकार षटकारांच्या शोधात आहे तो जनमान केळवणे संघ. गोलंदाजाचं मी कौतुक करेल सुशांतनं. धावा त्याने 8 दिल्यात 4 बॉल मध्ये. पुन्हा वेगवान चेंडू, विकेट कीपर आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. 5 चेंडूंमध्ये गोलंदाज सुशांत पाटीलने धावा दिल्या 8. जनमान केळवणे संघाची धावसंख्या आतापर्यंत 71. 71.
केळवणे संघासाठी धावा फक्त आल्या 13. 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 55च्या आसपास धावा होत्या. पा किती फरक पडलाय. विश्वजित पाटील बाद झाल्यानंतर लास्ट बॉल धावा संख्या ती 71. 3 ओव्हरमध्ये 58 होत्या. चौथ्या आणि पाचव्या षटकात धावा थांबल्या. लास्ट बॉल आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर फेक करतो. एक तर झाले अधिक धावा. अगोदरच दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना करण्याचं काम करतो विकेट कीपर. चेंडू हातातून निसटला. तिसरी होईल का? 3 झाल्यात की नाही आता पंच सांगतील. परंतु पंचांनी धावचीतच्या स्वरूपात बाद घोषित केलंय. शेवटच्या चेंडूवरती जिथे फक्त 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं फलंदाज बाद झालाय. 5 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या. जानमान केळवणे संघाच्या 73 धावा झालेल्या. 74 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते स्टार पांदेवे. 5 ओव्हर 74 धावा. नेक्स्ट मॅच टॉस साठी या. जनमान सारडे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. खोपटेचाही उपस्थित आहे. बांधपाडा बॉयज खोपटे आपण टॉस करून घेणार आहोत. यांना विनंती आहे. नवदाजी दत्ता शिवकर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दत्ता शिवकर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. स्टार पांदिवे टीम तुमच्या विरोधात 74 धावसंख्येचं लक्ष. 74 टार्गेट आहे तुमच्या समोर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करतोय. दत्ता शिवकर साहेबांच्या शुभ हस्ते. हॅलो चिक. चला इथून बांधपाडा आणि सारडे टॉस इथे मात्र घेतला जाईल. बांधपाडा कॉल घेईल. टेल घेतला. स्विंग द कॉइन अँड हेड. आणि इथून साडी टीम टॉस जिंकला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यस गुड कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथून चला जाऊया आपण लगेच इथून क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. साडी टीम टॉस इथे मात्र जिंकला आणि इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. त्याचबरोबर आदरणीय आमचे खोपट्याचे गावाध्यक्ष आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नवनाथजी यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय नवनाथजी साहेबांचे ते शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे खोपटे गावाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथजींचं शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. त्याचबरोबर आदरणीय राजाराम पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय राजाराम पाटील साहेबांना की आपण याचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय राजाराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण त्याचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर आदरणीय सार्डे गावाचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय रोशनजी पाटील साहेब यांचे ते शुभ सन्मान इथे घेतलं जाईल. त्यांनाही मी विनंती करेन की आपण इथे मात्र यायचं आहे. आपण पाहतोय आदरणीय राजाराम पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. भारत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घेतला जातोय आदरणीय राजाराम पाटील साहेबांचं. अगदी मनापासून आभार साहेब. त्याचबरोबर आदरणीय सार्डे ग्रामपंचायतचे सरपंच
आणि साडेगावाचे प्रथम नागरिक आदरणीय रोशनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। साडेगावाचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय रोशनजी पाटील साहेब सरपंच यांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। मी विनंती करीन सुशील ठाकूर साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभास ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। त्याच इथं आपण पाहतोय आदरणीय आमचे मुख्य आयोजक सुशीलजी ठाकूर साहेबांच्या शुभास ते मात्र शुभ सन्मान होतोय। ग्रामपंचायत सारडेचे सरपंच आदरणीय रोशनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। सारडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। मी आदरणीय सुशील ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास इथे हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। मनापासून आभार आणि जाऊया मॅच कडे। आपण सामना पाहतोय जय हनुमान केळवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्टार पानदिवे। आता स्टार पानदिवे यांना स्टार इथून जागवावे लागतील। स्टार खेळाडूंप्रमाणे तुम्हाला खेळ करावा लागेल आणि स्टारपणा काय असतो त्याचं उत्तम उदाहरण द्यावं लागेल। पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलाला वाईट तुम्हाला बनवायचे आहेत विजयासाठी 74 धावा 5 षटकांमध्ये। पहिला षटक परम शेडगेला पाहतो इथे ऑन स्ट्राइक फलंदाज कल्पेश पाटील साईश मोकळ ला पाहतो इथे मप्यासावी आणि इथून डॉट बॉल आलाय। सामना अगदी महत्वपूर्ण आपण पाहायला गेलं तर स्टार पानदेवे टीमने मात्र अनेक वेळा आपल्या नावाचे चुनूक मात्र दिली गेलेली आहे। हा सामना मात्र कुठून कुठे संपेल ना ते सांगता येणार नाहीये, परंतु इथून सुरुवात कशी होतोय पहिला पिवंत षटक कोणाच्या नावी जाते बरीचशी समीकरण मात्र बांधली गेलेली आहेत आणि त्यानंतर मात्र इथून तुम्हाला माहिती पडेल सामना कुठे जाईल। ओ स्विंग अँड द मिस बॉल अगदी हातभर वळवण्याची क्षमता गोलंदाज परम शेडगे यांच्याकडे आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण इथून या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं। जय हनुमान केळवणे आपण अगोदरच उल्लेख केला होता हनुमान जयंती म्हणजे केळवणे गावाची ओळख राहिली गेलेली आहे आणि याच मारुतीरायाच्या नावानं हा मात्र संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते। जय हनुमान केळवणे तर दुसऱ्या बाजूला स्टार पानदिवे दोन मातब्बर या विभागातील आपल्याला संघ पाहायला मिळतात। आणखी एक चांगला बॉल ओहो स्विंग झाला मिस झाला त्याच्यानंतर मात्र तेवढे चतुर चाणाक्ष हुशार आमचे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात। अर्णव ठाकूर आपले काम भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात इथे आणि इथून रिव्ह्यू वापरला जाईल। तिसरे पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे। ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्सच्या टेक्निकल स्क्रीनवरती इथून मात्र चेक केलं जाईल वेळ डिलिव्हरी आहे की इथून हा व्हाईट बॉल निर्णय अगदीच आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळेल। तोपर्यंत पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा झाली। सोन्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातोय कारण भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिका वीर म्हणून सोन्याची चेन मात्र देण्यात येईल आणि पहिलीच या वर्षातील मला वाटतं स्पर्धा असेल ही सोन्याची चेन या विभागातील या वर्षाची पहिली असेल। याच्या अगोदर कदाचित झाले असतील परंतु केळवणे गावातील आणि या विभागातीलच नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा असावी। बाईक पाहिल्या आपण कार पाहिल्या आणि सोन्याची चेन आता ती किती तोळ्याची फेअर डिलिव्हरी योग्य बॉल इथे मात्र हाताळला गेले आणि कोणतीही धाव येणार नाही म्हणजे लगातारची इथून पाहायला गेलं तर 3 डॉट बॉल। परम शेडगे आपल्या गोलंदाजीचा उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात। काय गोलंदाजी केली आतापर्यंत। हो 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 जॉन टी रोडस इथे मात्र पाहायला मिळतोय केळवणे टीमचा चैतन्य गंडा पकडला गेला असेल फ्लाय झाला अगदी बटरफ्लाय सारखा आणि इथून फलंदाज बाद महत्वाची विकेट इथून परम शेडगे प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात आणि बॅक टू द गाउट 3 बॉल डॉट खेळल्यानंतर चौथ्या बॉलवरती माघारी येताना पाहायला मिळतील साईश मोकल याच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का।
अप्रतिम, आपण कौतुक करावं लागेल. डीजे बॉब आणि डीजे सॅम बॉयज, कौतुक करावं लागेल कारण अप्रतिम संगीत इथे मात्र क्रीडा रसिकांची मन आणि प्रसन्न करणारे संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. तुबा गर्दी आपल्याला मैदानाच्या तुम्ही चारही बाजूला पाहायला गेलं तर तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. चर्चा झाली या टेनिस क्रिकेट पटलावरती रायगडच्या या स्पर्धेची, केवने गावाच्या नावाची, आमदार चषकाची, आणि चर्चा झाली आहे परम शेडगे या गोलंदाजांची, कारण इथून लगातारचे 5 बॉल डॉट टाकलेत. जर का इथून व्हाईट बॉल आला नसता तर नामी संधी ते मात्र मिडल ओव्हरची प्राप्त झाली असती. एक धाव आली आहे व्हाईटच्या स्वरूपामध्ये. साईश मोकलला बाद केलेत. लगातारचे 5 डॉट बॉल व्यसन ओढली गेली. परिपूर्ण आपण पाहिलं गेलं तर फलंदाजांची सारडे टीम कडनं, आणि इथून मात्र हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. शेकडव केले, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचता नाही तोपर्यंत बॉल होतोय फरार. हार पार, सीमारेषा पार, आल्या धावा 4 चौकार. भवानी आईचा कृपावर भवानी आईचा कृपावर जिजाई घराचा करुणी वादा जिजाई घराचा करुणी वादा जिजाई घराचा करुणी वादा आपुनी येऊना करीत दैना आपुनी येऊना आजच्या रात्रीमध्ये एकूण 10 संघ याच विभागातील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि एकापेक्षा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी केवने पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला मात्र संपन्न होताना पाहायला मिळतो. इथे षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण 1 विकेट माघारी सारडे टीमची जात असताना धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 5. पानदेवी टीम माफी असावी. सारडे आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्यानंतर आणि दोन्ही सरपंचांचं इथून आगमन झाले सारड्यांच्या, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज मैदानाच्या हातामध्ये विश्वजित पाटील, ज्यांनी चांगला फलंदाजीचा उत्तम उदाहरण साकारला होता. मॅगी या नावानं सुप्रसिद्ध असणारे खेळाडू विश्वजित पाटील. काय बॉलिंग, इथे मात्र बॅटिंग चांगली केली. त्याच्यानंतर मात्र पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा बोलबाला 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 साकारताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम. खूप छान आपल्याला पाहायला मिळते इथे. एकापेक्षा एक चांगले गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. पांदेवी टीमला काहीतरी रणनीती आखावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. तुम्हाला सर्व उत्कृष्ट खेळ आतापर्यंत तुम्ही साकारलाय ना, त्याहीपेक्षा चांगला खेळ तुम्हाला साकारावा लागेल, कारण तुम्हाला इथून मोठी धावसंख्या जमवायची. कारण आजच्या या स्पर्धेतील सर्वात अधिक हाय स्कोर आपण जर पाहायला गेलं तर जहरमान केवने टीमनं बनवलंय पहिल्या इनिंगमध्ये. तब्बल 73 धावा त्यांच्या नावावर, आणि तिथून हाय स्कोर पाहायला मिळाला आपल्याला. अजून 2 सामने बाकी आहेत. जो जास्त हाय स्कोर असेल त्याला तिथून तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट खेळण्याची सुवर्ण संधी मिळेल, बाय मिळणार आहे. 1 धाव आली आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 7 धावा. आज रायगडमधील सुप्रसिद्ध आवाज समीरजी सोमाने सर यांचा आपल्याला ऐकायला मिळतोय. पूर्ण व्यस्त शेड्यूल त्यांचं, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी वेळ येते मात्र दिलेला आहे आणि आज त्यांचा आवाज आपण परिपूर्ण या स्पर्धेच्या आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. आणि मी रुपेश पाटील जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही पाहताय निहारता आणि या बॉलवरती आलाय छानसा संघर्षमय, बराच वेळ मात्र होत होता, तो मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आल्या धावा 4 आणि या चौकारानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 11 धावा. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आदरणीय दिलीपजी शिवकर साहेबांचा इथे सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमच्या मुख्य आयोजकांना की आदरणीय दिलीपजी शिवकर साहेबांचं शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. हो, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं तिथे. बेधडक हा फटका चालला सीमारेषा पार, कडक
धावा आल्या 36 षटकार. दिलीपजी शिवकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आणखी एक तडका इथे मात्र परंतु तेवढ्या चपलाईनं पाहायला मिळालं. अप्रतिम स्वतःला झोकून दिले तिथे हर्ष या मात्र क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद झेल स्वरूपाच्या मार्फत मातेतून फलंदाज बॅक टू डगआउट कल्पेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये विक्रम केदारे जातील. विक्रांत केदारे आणि इथून विक्रांत केदारे चमत्कार घडवतील का जिथून संघ स्टार पांदेवे थोडासा डगमगताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि या डगमगत्या पारीला मात्र बुडत्या साहसाला आधार दिला जाईल का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणि ती क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्या क्षमतेला त्या विश्वासाला गावकऱ्यांच्या विश्वासाला परिपूर्ण मात्र उतरतील का. कारण ग्रामीण क्रिकेट त्याचसाठी खेळलं जातं. इथून भावना आपल्याला पाहायला मिळतात. इमोशनलपणा या क्रिकेटमध्ये भरपूर ठासून भरलेला असतो. कारण चर्चा करू त्या गोष्टीची. विश्वजित पाटील आतापर्यंत चांगला स्पेल आपला हाताळताना मात्र पाहायला मिळतात. ज्या इथून समर्थकांना नो बॉल काय असतो, बिमर काय असतो, व्हाईट बॉल काय असतं, शॉर्ट रन काय असतं, या बऱ्याचशा नियमावली क्रिकेटच्या माहीत नसतात. परंतु ते आपल्या गावासाठी मैदानापर्यंत येत असतात आणि आपल्या गावाला आपल्या टीमला समर्थन देत असतात. त्यामुळे हा ग्रामीण क्रिकेट खास आहे, क्लास आहे या क्रिकेटमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर झाली होती. निर्णय तिथून निशाणा चुकलाय जरूर आणि सुरक्षितरित्या इथून परंतु फलंदाज पायचीच्या स्वरूपामध्ये लेग बिफोर द विकेट या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळतील. मात्र गेम मध्ये सातत्य ठेवले आणि या सातत्य ठेवणाऱ्या टीम सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर यशस्वी मार्गावरती मात्र जाताना पाहायला मिळतात. कारण पहिल्या षटकामध्ये परम शेडगेने मात्र आपल्या नावाची चुणूक दिली. त्याच्यानंतर विश्वजित पाटीलने मात्र गोलंदाजी चांगली केली. आता परत एकदा आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील साठी येत असताना परम शेडगेला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आल्या पाहायला गेलं तर इथून 440 होलचा धक्का देताना पाहायला मिळतात. मिड ऑफ मध्ये चैतन्य घर त्यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. ऋत्विक बॅक टू टेक आउट. अगदी आपल्या शाळेतील आठवण जागे करणारा मात्र हा गाणे आहे. कारण शाळेची गॅदरिंग असल्यानंतर हा गाणं तुम्हाला पाहायला मिळायचं आणि खूप मज्जा या गाण्यावरती आपण करायचो. मग कुठलाही विभाग असो परंतु त्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये हा गाणं हमखास असायचा आणि तो सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. म्हणून मी कौतुक करतोय डीजे बॉम्ब आमचा बॉब आणि डीजे सॅमबॉयज. खूप छान पद्धतीने ऑपरेटिंग. फक्त टायमिंग मॅच करा. टायमिंगचे बेतात बादशाह. चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते इथे. परम शेडगे इथून पाहायला गेलं तर आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. कारण या गोलंदाजांनी आपली ओळख निर्माण केली या विभागामध्ये आणि आज पाहायला गेलं तर या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. अगदी वेगवान भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं मात्र बॉल हाताला गेला होता. तेवढीच मेहनत तिथे मात्र फलंदाजांना घ्यावी लागली. एक धाव मात्र आली तिथे निखिल ठाकूर यांच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर पराग थळी सर आमच्या बरोबर जोडले गेलेत गुणलेखक. एक मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचमुळे इथून हा संघ थोडासा डगमगताना मात्र पाहायला मिळतोय. आणि जर का इथून
सारडी टीमला मात्र हराकिरी पासून वाचायचं असेल, पानदेवी माफी असावी, पानदेवी टीम्स आहे तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आता सारडी टीमचे मात्र इथून समर्थक कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. परम शेटके खूप छान गोलंदाजी करतात आतापर्यंत पाहायला गेलं तर, कारण पहिल्या षटकामध्ये 5 फक्त धावा खर्च केल्या, त्याने एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली होती. साईश मोकल सारखा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर थोडंसं मात्र इथून बॅकफुटला जाताना पाहायला मिळालं, कारण स्टार पानदेवी टीम पाहायला गेलं तर तसं फलंदाजी करताना सातत्याने पाहायला गेले, परंतु या मॅच मध्ये दबदबा निर्माण केले आणि चारी मुंड चित्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न जय हनुमान केवनी टीम कडनं केला जातोय. आणखी एक महत्वपूर्ण विकेट माघारी विक्रांत बॅक टू टेक आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम ठाकूर गेलेत. शुभम ठाकूर इथून काही कलात्मकता दाखवतील का आणि या कौशल्यपूर्ण फलंदाजी मात्र पाहायला मिळेल का, जिथून मात्र ही मॅच खेळ फसलाय त्या खेळाला मात्र हसवलं जाईल का पानदेवीसाठी. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आहे ना, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत परम शेडगे मात्र विकेट प्राप्त केलेत 3 आणि फक्त धावा खर्च केल्यात 2. एक वाईटची धाव मात्र त्यामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. फ्रंट फुटला जरूर आले होते तिथे, अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण परेश यांच्याकडनं पाहायला मिळालं. एकच धाव परत एकदा आले. एका धावेने फारसं काय आता फरक पडणार नाहीये आणि तुम्ही त्या आव्हानापर्यंत मात्र पोहोचणार नाहीये. तुम्हाला मात्र इथून षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल, कारण इथून 13 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार आहे. भलं मोठं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचं आहे, परंतु हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं जातं ना जादुई अंकांचा खेळ. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाहीये. शेवटचा बॉल या षटकामधील आणि तोही मात्र अप्रतिमरित्या मात्र हाताळला गेलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झाले परम शेडग्यांच्या स्वरूपामध्ये आणि या धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम स्टार पानदेवी 20 या धावसंख्येवरती. तर इथून षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल. इथून मात्र धावा येतील का या 12 बॉल मध्ये. हॅलो चेक चौथ्या षटकातील आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल सारंग येत आहेत आणि तेही मात्र आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिली आणि तिथून मॅगीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. झटपट जसं मात्र आपण मॅगी बनवून खातो तसं मात्र इथून झटपट धावा मॅगीने बनवल्या आणि त्याचमुळे केवनी टीम सुस्थितीमध्ये डायरेक्ट हिट मॅगीकडनं केले गेले. ओ हो, इथून फलंदाज बाद. आज मॅगीची रात्र आहे. आपण पाहायला गेलं तर मॅगीच्या नावाचा बोलबाला आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण, बॅटिंग, गोलंदाजी ऑल फॉर्मॅट मध्ये परफेक्शन्स, ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू विश्वजित ठाकूर पाटील मॅगी आपल्याला पाहायला मिळतात.
खरंच गरज आहे षटकार चौकारांची, परंतु तेही मात्र मॅच थोडीशी दूरवर जाताना मात्र पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल हाताला गेले आणि इथून गोलंदाजाने काय गोलंदाजी केली. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र या पूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा डॉट बॉल आणि या इथे आणखी एक मात्र काउंट केला जाईल. डायरेक्ट हिट झाला म्हणजे 15 डॉट बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून रोहन कोहली यांचा निशाणा पहा काय अगदी ठिकाण्यावरती लागलाय. ठासून ठोकून बॉल ठोकला होता आणि तो लागलाही आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर रनआउटच्या धावचीतच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट जाईल. निखिल ठाकूर बॅक टू टेक आउट. एक बॉल लागत नाही त्यांच्या बॅटला म्हणजे कमाल. पांदिवेच्या गावातून जाऊन देणार नाहीत तुम्हाला. चौथा षटक मार्गस्थ आहे आणि या चौथ्या षटकामध्ये हे जर पाहायला गेलं तर सारंग शिवकर छान इथून मात्र इथून पाहायला गेलं तर गोलंदाजी साकारताना पाहायला मिळत आहेत. मोहित गावंड आलेत, त्यांच्यातही बॅटमधून कनेक्टिव्हिटी मात्र पाहायला मिळते आणि इथून एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा आणि तुम्हाला 74 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 53 धावांची गरज. त्याचबरोबर साई सिटी ट्रान्सपोर्टचे सर्व आदरणीय सनी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. आम्ही त्यांनाही विनंती करू, सनी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन, त्यांनाही विनंती करू आम्ही आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर विजयजी भोसले साहेब आणि अक्षयजी सुर्वे साहेब यांचं इथे शुभागमन झाले, त्यांनाही आम्ही आदरपूर्वक मात्र विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सारंग शिवकर यांच्या स्वरूपामध्ये मात्र इथून षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम स्टार पांदिवे 21 या धावसंख्येवरती. आता 6 बॉल आणि या विजयासाठी मात्र गरज असणार आहे ती 53 धावांची. भलं मोठं आव्हान आणि आता हे आव्हान चमत्कार मात्र तुम्हाला इथून विजयाकडे घेऊन जाईल. परिपूर्ण मात्र इथून जर पाहायला गेलं तर जो दबदबा, जो खेळाचं सातत्य आणि परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र परिपूर्ण अडॉप्ट केलंय टीम जय हनुमान केवने टीमनं. आयोजक आपण पाहतो याच गावाचं आयोजन आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पांदिवी टीम थोडीशी कमी पडली पाहायला गेला तर. मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजांवरती हल्ले चढवले तिथे. मग आमचा एव्ही डिव्हिलियर्स म्हणजे अशी ओळख राहिली गेलेल्या मॅगी का बॅटिंग केली अप्रतिम. आणि बॉडी लँग्वेजची मैदानामध्ये पहा त्यांना, कॅप, चालण्या फिरण्याची स्टाईल का असू नये, मोठं योगदान गावासाठी राहिलंय मॅगीचं. हा मोठा फटका इथे मात्र हवेमध्ये बॉल तरंगताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु तिथेही पहा अप्रतिम मनीष शिवकर यांच्याकडनं पकडलं गेलंय झेल आणि फलंदाज आणखी एक माघारी परतताना मात्र पाहायला मिळतील. मोहित बॅक टू टेक आउट. बॉल असणार आहेत आणि 53 धावांची गरज. जय हनुमान केलवणी टीमने मात्र जो खेळामध्ये सातत्य ठेवला तो आपल्याला मात्र पाहायला मिळालं. काय खेळ पाहायला मिळाला. मग तिथून बॅटिंग चांगली झाली, त्याच्यानंतर मात्र इथून गोलंदाजीही तेवढीच अप्रतिम आणि क्षेत्ररक्षणही तेवढंच चांगलं होताना पाहायला मिळालं. आणि हेच महत्वाचं आहे, तुम्ही सगळ्या बाजूने चांगलं काम करताना त्यावेळी मात्र तुम्हाला यश प्राप्त होतं आणि तो यश प्राप्त करून घेण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय जय हनुमान केलवणी टीम. अगदी फटका तर खेचलाय तिथे, उंच माझा चौका घेत बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक नाही तिथे. शॉर्ट स्पेअर लेगला तोपर्यंत एक सिंगल आली आणि इथून घेतली नाहीये डॉट बॉल. आता जो मात्र झेल इथे पत्र पकडला मनीष शिवकर यांनी, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुशांत पाटील
यांच्याकडनं आलेले आहे. ही दाद दिली जाते कारण हे गावासाठी खेळाडू खेळत असतात आणि ग्रामीण क्रिकेट तेच आहे. नाही तुम्हाला कोणी पेट्रोलला पैसे देत नाही, कोणी तुम्हाला नाश्त्याला पैसे देतात, जेवायला पैसे देतात. स्वतःच्या खिशातून खर्च करून हे खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतात आणि अशा कौतुकास्पद तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा काही दानशूर व्यक्तिमत्व असतात तेव्हा तुम्हाला बक्षिसा स्वरूपामध्ये मात्र आर्थिक मदत करत असतात. आणि आणखी एक डॉट बॉल, लगातारचा दुसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतो इथे. 2 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी 53 धावांची गरज. म्हणजे जिथून 6 बॉल 53 धावा होत्या तीच मात्र धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये परंतु विकेट जरूर आलाय. आता एक धाव निश्चित येण्याच्या मार्गावर तोही मात्र हिट केला जाईल. नेम लागला नाही जरूर तिथे, जर का लागला असता डायरेक्ट हिट तर मात्र ही विकेट आली असती. एक धाव आले, धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 74 धावांचं भलं मोठं आव्हान पूर्ण करायचं होतं परंतु इथून स्टार पानदेवी टीम थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाली. रणनीती चुकली की इथून गोलंदाजी चांगली झाली, त्याची चर्चा मात्र केली जाईल परंतु गोलंदाजीचीच चुनूक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती आक्रमण अक्षा कव्हरला पाहायला गेलं आणि तिथून अडवलं गेलंय. धावही मात्र घेतली जाणार नाही आणि हा दमदार अगदी मोठा विजय साकार केलाय जय हनुमान केलवणे टीमनं. अभिनंदन टीम विजयी जय हनुमान केलवणे आणि हाडलक टीम स्टार पानदेवी टीम. थोडेसे कमी पडलात, तुम्हाला पुढील सगळ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा. आणि जाऊया आपण शुभ सन्मानांकडे. इकडे साई सिद्धी ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व मालक आदरणीय सनी पार्टे